रामकृष्ण हरी. तर आजचा व्हिडिओ आहे पंढरपूर म्हणजेच आपले विठ्ठल याबद्दलची थोडी कहाणी. तर पंढरपूरच्या आपल्या मंदिराचा काय इतिहास आहे तो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन नवीन भक्ती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या स्थापनेबद्दल अनेक कथा पुराणातील संदर्भात आढळतात. या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असून तो फक्त पुंडलिक यांच्या कथेशी जोडलेला आहे. म्हणजेच त्यांचा भक्त विठ्ठलाचा भक्त पुंडलिक याबद्दल तुम्ही ऐकलंही असेल. दिंडीरवनातील परिवर्तन आणि पुंडलिकाची जागृती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप वर्षापूर्वी पुंडलिक नावाचा भगवान विष्णूचा एक भक्त होता. तो आपल्या पत्नी आणि आईवडिलांसह सत्यवती आणि जानुदेव दिंडीरवनात राहत होता. विवाहापूर्वी तो सद्गुणी आणि आज्ञाधारक पुत्र होता, पण लग्नानंतर त्याने आईवडिलांशी वाईट वागणे सुरू केले. त्यांच्या या वागण्यामुळे कंटाळून त्यांचे आईवडील काशीला जाण्यास निघाले. पुंडलिकाची पत्नीही त्यांच्या मागे निघाली. प्रवासात ते कुकुटस्वामी आश्रम येथे थांबले. रात्री सर्वजण झोपले, पण पुंडलिक जागाच होता. पहाटे त्याने काही तरुण स्त्रिया फाटकी व मळकट वस्त्रे परिधान करून आश्रमात येताना पाहिल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणले, स्वामींचे वस्त्र धुतले आणि नंतर अदृश्य झाल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या स्त्रिया आल्या. पुंडलिकांना त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितले, आम्ही गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहोत. भक्त आमच्यात स्नान करून आपले पाय धुतात, त्यामुळे आम्ही अशा स्वरूपात दिसतो आणि तूही आईवडिलांशी वाईट वागून मोठे पाप केले आहेस. हे ऐकून पुंडलिक पूर्णपणे बदलला. तो पुन्हा आज्ञाधारक आणि सेवाभावी पुत्र झाला. त्याने आईवडिलांना विनंती केली की त्यांनी काशीचा प्रवास सोडून दिंडीरवनात परत यावे. रुक्मिणीचा राग आणि भगवानांचा शोध. तर काय त्याबद्दलची थोडी कथा आपण पाहूया. त्याच दरम्यान भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च विष्णू मथुरेतील दिवसांची आठवण काढत होते. राधेची आठवण येताच त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने तिला पुन्हा प्रकट केले. हे पाहून रुक्मिणी रागावली आणि द्वारका सोडून दिंडीरवनात जाऊन लपली. भगवान विष्णू रुक्मिणीचा शोध घेत मथुरा, गोकुळ, गोवर्धन येथे गेले. शेवटी ते भीमा म्हणजेच चंद्रभागा, आपली पंढरपूरची नदीच्या तीरावर आले. गोपाळांना गोपाळपूर येथे ठेवून ते दिंडीरवनात गेले आणि रुक्मिणीचा राग शांत केला. वीट सेवा आणि विठ्ठलाचा अवतार काय आहेत त्याबद्दल पाहूया. त्यानंतर ते पुंडलिकाच्या आश्रमात आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. त्याला कळाले की स्वतः भगवान विष्णू आले आहेत, तरीही त्याने सेवा सोडली नाही. त्याने जवळची एक वीट देवासमोर ठेवली आणि म्हणाले की थांबा, असे सांगितले. पुंडलिकाच्या मातृपितृ सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान त्या विटेवर उभी राहिली. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने त्यांची क्षमा मागितली आणि विनंती केली, आपण येथेच भक्तांसाठी सदैव राहा. भगवानांनी ती विनंती मान्य केली. तेव्हापासून भगवान विष्णू श्री विठ्ठल या रूपात पंढरपुरात पूजले जातात. तर असे आहे आपली ही पंढरपुराच्या मंदिराची कहाणी. तर असेच आणखीन जर तुम्हाला आषाढी एकादशीचं महत्त्व, आषाढी एकादशी कशासाठी आपण धरतो, त्याचं काय कथा आहे ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल आणखीन संपूर्ण माहिती पाहूयात.